हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे देवांगी भक्ती या चॅनलमध्ये. आणि आज कहाणी देव्यांच्या अवसेची ही कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका दीपकानं तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळा घातला. आपल्यावरचा प्रसाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घालावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी सखरने त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्काम उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाचे घर जेवयास काय कमी होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभडी कुणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. आता थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशी विपत 30 दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझे मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणत तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्याऱ्या दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्याजवळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तराची कहाणी यांचा उत्तरीण सुफल संपूर्ण. धन्यवाद.